श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात ना, ज्यांचं नाव काढलं तरी डोकं दुखायला लागतं. मग ते ऑफिस मधला एखादा बॉस असेल, शेजारी असेल किंवा अगदी नातीतलं कोणीतरी. त्यांचं बोलणं आपल्याला पटत नाही, त्यांची वागणूक आपल्याला आवडत नाही. पण प्रश्न असा आहे की त्यांचं करायचं काय? त्यांना आपण बदलू शकत नाही आणि प्रत्येक वेळी त्यांना सोडून पळूनही जाऊ शकत नाही. मग काय करायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला अशा 5 प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही या लोकांच्या त्रासातून मुक्त होऊ शकता आणि तुमची मानसिक शांती टिकवू शकता. स्वीकार. लोक बदलणार नाहीत. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्सेप्टन्स. स्वीकार. आपण काय चूक करतो? आपण समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण विचार करतो की याला समजत कसं नाहीये किंवा हा असा का वागतोय. मित्रांनो, जग आपल्या हिशोबाने चालत नाही. जशी आपली एक पर्सनॅलिटी आहे तशीच त्यांची आहे. तो माणूस तसाच राहणार आहे. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की हा माणूस असाच आहे आणि तो बदलणार नाही, तेव्हा तुमचा अर्धा त्रास तिथेच कमी होतो. कारण तुमची अपेक्षा संपते. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही त्यांच्या वागण्याचा आपल्याला दुःखही होत नाही. इमोशनल डिस्ट्रेसिंग. रिॲक्ट करणं थांबवा. न आवडणारे लोक काय करतात? ते तुमचं बटन दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती असतं की काय बोलल्यावर तुम्हाला राग येईल किंवा चिडचिड होईल. तुम्ही जेव्हा चिडता तेव्हा त्यांचा विजय होतो. तुम्हाला तुमची रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात द्यायची आहे का? नक्कीच नाही. मग समोरचा कितीही वाईट बोलला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमची शांतता त्यांना सगळ्यात जास्त अस्वस्थ करेल. त्यांना हवं असलेलं रिॲक्शन त्यांना देऊ नका. सीमारेषा निश्चित करा. तिसरी गोष्ट म्हणजे बाउंड्रीज. मर्यादा. बऱ्याचदा आपण लोकांना आपल्या आयुष्यात इतकी मुभा देतो की ते आपल्या खासगी आयुष्यात किंवा मानसिक शांततेत ढवळाढवळ करायला लागतात. जर कोणी कामाच्या ठिकाणी त्रास देत असेल तर फक्त कामापुरतं बोला. जर कोणी नातेवाईक टोमणे मारत असेल तर तिथून हळूच बाजूला व्हा. नाही म्हणायला शिका. तुम्हाला त्यांच्या प्रत्येक फालतू चर्चेत सहभागी होण्याची गरज नाही. स्वतःच्या ऊर्जेवर लक्ष द्या. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं, काही लोक तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करतात तर काही लोक गेल्यावर आनंद मिळतो. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणाला महत्त्व देता. तुमचा पूर्ण दिवस त्या एका न आवडणाऱ्या माणसाचा विचार करण्यात घालवू नका. तुमच्याकडे जे चांगले लोक आहेत, जे तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमची ऊर्जा अशा कामात लावा जिथे तुमची प्रगती होईल. त्या व्यक्तीला तुमच्या डोक्यात वर राहू देऊ नका. आयुष्य खूप छोटं आहे. न पटणाऱ्या लोकांशी वाद घालून किंवा त्यांच्याबद्दल विचार करून आपला वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे. त्यांच्याकडे एक धडा म्हणून बघा. त्यांनी तुम्हाला काय शिकवलं? कदाचित संयम किंवा कदाचित आपल्याला भविष्यात कसं व्हायचं नाहीये हे त्यांनी तुम्हाला शिकवलं असेल. आयुष्यात सगळं काही आपल्या मनासारखं असतं. फक्त लोक सोडले तर हो ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रवासात अशी काही कॅरेक्टर्स भेटतात ज्यांना पाहिलं की अंगाचा तिळपापड होतं. कोणीतरी टोमणा मारतं, कोणीतरी विनाकारण कामामनात चुका काढतं, तर कोणीतरी आपल्या प्रगतीवर जळतं. आपण त्यांना बदलू शकत नाही. त्यांना घरातून किंवा ऑफिसमधून हाकलून देऊ शकत नाही. मग काय करायचं? रात्रभर त्यांच्याच विचारात जळत राहायचं का? नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोक व्यवस्थापन म्हणजे पीपल मॅनेजमेंट शिकणार आहोत. आज मी तुम्हाला अशा काही रणनीती सांगणार आहे ज्या वापरल्यानंतर 3 आवडणारी माणसं तुमच्या समोर असतील पण त्यांचा त्रास तुमच्या मनापर्यंत पोहोचणार नाही. चला तर मग सुरू करूया. पहिली पायरी मानसिक अंतर. मित्रांनो, सगळ्यात पहिली चूक आपण काय करतो? आपण त्या माणसाला आपल्या डोक्यात जागा देतो. त्याने एक वाईट शब्द बोलला की आपण त्यावर 10 तास विचार करतो. म्हणजे काय? त्याने चिखल फेकला आणि तुम्ही तो चिखल स्वच्छ करण्याऐवजी तो अंगाला फासून घेतला. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस त्याच्या संस्काराप्रमाणे आणि त्याच्या लायकीप्रमाणे वागत असतो. समोरचा जर चिडखोर असेल तर ती त्याची समस्या आहे, तुमची नाही. स्वतःला एक वाक्य सांगायला शिका, हा माणूस माझ्या मानसिक शांततेपेक्षा मोठा नाही. जेव्हा तुम्ही मानसिक अंतर निर्माण करता तेव्हा त्याचं बोलणं तुम्हाला टोचणं बंद होतं. तो माणूस समोर असताना त्याला एक वस्तू म्हणून बघा, एक व्यक्ती म्हणून नाही. वस्तूचा त्रास होत नाही, व्यक्तीचा होतो. दुसरी पायरी प्रतिक्रिया देणं बंद करा. अशा लोकांना काय हवं असतं? तुमचं रिॲक्शन. त्यांना हवं असतं की तुम्ही चिडावं, तुम्ही स्पष्टीकरण द्यावं किंवा तुम्ही रडावं. जेव्हा तुम्ही त्याच्या वागण्यावर रडता किंवा चिडता तेव्हा त्यांना जिंकल्यासारखं वाटतं. त्यांचं इंधन तुमचं रिॲक्शन आहे. आता गंमत बघा. पुढच्या वेळी जेव्हा तो माणूस तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा फक्त शांतपणे त्याच्याकडे बघून एक छोटीशी स्माइल द्या आणि तिथून निघून जा. तुमची ही शांतता त्याला वेड करून सोडेल. त्याला कळणारच नाही की हे असं चाललं का नाही. तुमची शांतता हे तुमचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. समोरच्याला तुमच्या भावनाशी खेळण्याची परवानगी देऊ नका. तिसरी पायरी लक्ष्मण रेषा आखा. प्रेम आणि आपुलकी सगळ्यांसाठी असते पण सन्मान हा
कमावून घ्यावा लागतो. जर कोणी तुमच्या मऊपणाचा फायदा घेत असेल तर तिथे नाही म्हणायला शिका. स्पष्टपणे सांगा, मला तुमचं हे बोलणं आवडलेलं नाही, आपण विषयावर बोलूया. बऱ्याचदा आपण लोक काय म्हणतील किंवा संबंध बिघडतील म्हणून गप्प बसतो, पण मित्रांनो, जे संबंध तुमच्या आत्मसन्मानावर बेततात ते बिघडलेलेच बरे. लोकांशी वागताना साखरेसारखं गोड होण्यापेक्षा मिठासारखं व्हा, जे गरजेचं असतं, पण जास्त झालं तर चव बिघड होतं. तुमची मर्यादा त्यांना ओळखून द्या. एकदा जर तुम्ही तुमची स्पेस डिफाईन केली ना, की लोकांची हिंमत होत नाही तुमच्या आयुष्यात नाक खुपसण्याची. चौथी पायरी स्वतःची प्रगती. हेच उत्तर. ज्या लोकांचा तुम्हाला राग येतोय त्यांच्यासाठी तुमची ऊर्जा वाया घालू नका. तीच ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापरा. तुम्ही इतके यशस्वी व्हा की तुम्हाला त्या लोकांकडे बघायला वेळच मिळणार नाही. लक्षात ठेवा, हत्ती जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा कुत्री भुकतातच. हत्ती खाली वाकून कुत्र्याला उत्तर देत बसत नाही, तो फक्त चालत राहतो. तुम्हाला आयुष्यात हत्ती बनायचं आहे. न आवडणाऱ्या लोकांच्या चर्चेत तुमची प्रगती थांबवू नका. तुमचं यश हेच त्यांना दिलेलं सगळ्यात साडेतोड उत्तर असेल. ज्या दिवशी तुमचं लक्ष लोकांवरून हटून स्वतःच्या ध्येयावर लागेल त्या दिवशी अर्ध्या समस्या संपलेल्या असतील. आपलं आयुष्य एका रिकाम्या खोलीसारखं आहे. तिथे कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला बाहेर ठेवायचं याचा दरवाजा तुमच्या हातात आहे. कचरा बाहेरून येतो, पण तो घरात साठवायचा की नाही हे तुम्ही ठरवता. न आवडणाऱ्या लोकांसाठी आपलं रक्त आटवणं बंद करा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या छंदावर प्रेम करा. आयुष्य खूप सुंदर आहे, ते अशा लोकांमुळे वाया घालू नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही. मित्रांनो, कधी विचार केलाय का, तुमच्या आयुष्यातले काही लोक तुमच्या ऊर्जेचे चोर आहेत. तुम्ही तासनतास त्यांच्याबद्दल विचार करता, त्यांच्याशी कसं भांडायचं याचे प्लॅन बनवतात. त्यांनी टोमणा मारला की तुमचं रक्त सळसळतं. पण मला सांगा, एवढा वेळ आणि एवढी किंमत त्या लोकांची आहे का? आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये जे तुम्हाला त्रास देतात. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही त्यांना तुमच्या शांततेचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे. आज आपण शिकणार आहोत अशा लोकांची लायकी कशी काढायची, तेही एक शब्द न बोलता. चिखलात दगड मारू नका. आपण काय करतो, कोणी आपल्याला काही बोललं की आपण त्याला उत्तर द्यायला जातो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही चिखलात दगड मारला तर चिखल तुमच्याच अंगावर उडणार आहे. चिखल खराबच राहणार आहे, पण तुम्ही मात्र अस्वस्थ व्हाल. न पटणाऱ्या लोकांशी वाद घालवणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. भिंतीला काही होणार नाही, डोकं तुमचं फुटणार आहे. मूर्खाशी वाद घालण्यात जो वेळ तुम्ही वाया घालवताना तो वेळ तुमची प्रगती थांबवतोय. समोरचा माणूस जेव्हा मूर्खपणा करत असेल तेव्हा फक्त लांबून बघून हसा. तुमचं मौन हे अशा लोकांसाठी सगळ्यात मोठं उत्तर असतं. इमोशनल रिमोट कंट्रोल. जरा विचार करा, तुमच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? त्या ऑफिस मधल्या माणसाच्या, त्या नातेवाईकाच्या, की त्या सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्याच्या? त्याने एक बटन दाबलं की तुम्हाला राग येतो, त्याने दुसरं बटन दाबलं की तुम्ही दुःखी होता. म्हणजे तुम्ही स्वतःचे मालकच नाही आहात, तुम्ही त्या लोकांचे कठपुतली बनला आहात. जोपर्यंत तुम्ही समोरच्याच्या वागण्यावर रिॲक्ट होता तोपर्यंत तो तुम्हाला नाचवत राहणार. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की तू काही बोल, मला काहीच फरक पडत नाही, त्या दिवशी त्यांचं तुमच्यावरचं नियंत्रण संपत. हीच खरी ताकद आहे. दुर्लक्ष करण्याची कला. इग्नोर करणं म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वतःला वाचवणं आहे. जसं आपण फोनमध्ये स्नॅप कॉल ब्लॉक करतो, तसं आयुष्यात या स्नॅप लोकांना ब्लॉक करा. सोशल मीडिया इग्नोरन्स. कोणी काही चुकीचं लिहिलं डिलीट करा ती, किंवा दुर्लक्ष करा. रिप्लाय देऊन त्यांना फुटेज देऊ नका. फिजिकल इग्नोरन्स. तो माणूस समोर आला तरी अशा प्रकारे वागा की जणू तो तिथे नाहीच. तुमचं अस्तित्व त्यांच्यासाठी इतकं महाग करा की त्याला तुमची साधी नजर मिळवण्यासाठी सुद्धा तरसावं लागेल. तुमच्या आयुष्यात अशा लोकांची जागा कचऱ्याच्या डब्यासारखी ठेवा. कचरा घरात साठवून ठेवत नाहीत, तो बाहेर काढतात. तुमची व्हॅल्यू वाढवा. लोक तुमच्याशी वाईट का वागतात? कारण त्यांना वाटतं की तुमची किंमत कमी आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कामात, स्वतःच्या स्किलमध्ये आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात एवढी भर घालाल की तुम्ही त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे जाल, त्या दिवशी हेच लोक तुमच्याशी हात मिळवायला लाईन लावतील. यशस्वी होणं हा सगळ्यात मोठा बदला आहे. त्या लोकांच्या चर्चेत भाग घेण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य उभं करण्यात वेळ घालवा. जेव्हा तुम्ही शिखरावर असता तेव्हा जमिनीवर भुंकणारी कुत्री दिसत नाहीत, फक्त वारा जाणवतो. तो वारा बना. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यातले 90% मानसिक त्रास हे चुकीच्या लोकांमुळे नाही, तर तुम्ही त्या लोकांना दिलेल्या किमतीमुळे आहेत. आपण एखाद्या फालतू माणसाला आपल्या डोक्यात 5 स्टार हॉटेल सारखी जागा देतो आणि मग तक्रार करतो की शांतता नाहीये. आजचा व्हिडिओ थोडा कडू असेल पण तुमच्या फायद्याचा असेल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की न आवडणाऱ्या लोकांचं तर्पण कसं करायचं आणि स्वतःच्या आयुष्याचा रिअल इस्टेटचा मालक कसं बनायचं. तयार आहात? तुमची किंमत, तुमची सत्ता. एक साधं गणित समजावून घ्या. जर तुमच्याकडे 86,400 रुपये असतील आणि कोणीतरी त्यातले 10 रुपये चोरले, तर तुम्ही उरलेले 86,390 रुपये फेकून देऊन त्या चोराच्या मागे धावाल का? नाही ना. दिवसातले 86,400 सेकंद तुमच्याकडे असतात. एखादा माणूस येतो, 10 सेकंद काहीतरी फालतू बोलतो,
आणि आपण आपला उरलेला पूर्ण दिवस त्या 10 सेकंदाच्या नादात वाया घालवतो. हा मूर्खपणा नाहीये का? लोक तुम्हाला त्रास देत नाहीत, तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय, कारण तुम्ही त्या 10 रुपयाच्या सेकंदाच्या चोराला महत्व देताय. 10 बहिरेपणा हेच वरदान. जगात 2 प्रकारचे लोक असतात, एक जे तुम्हाला घडवतात आणि दुसरे जे तुम्हाला फक्त जज करतात. जे लोक तुम्हाला ओळखतच नाहीत, ज्यांनी तुमच्या संघर्षात कधी पाणीही पाजलं नाही, त्यांच्या शब्दांना तुमच्या आयुष्यात किती वजन असावं? 0. कधी कधी बहिरे होणं हे प्रगतीचं लक्षण असतं. बेंडकाची एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल. जो बेंडूक बहिरा होता तोच डोंगरावर चढू शकला, कारण त्याला लोकांचं तू पडशील हे बोलणं ऐकूच आलं नाही. न आवडणारे लोक जेव्हा तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा समजा की ते तुमच्या यशाचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. म्युझिक वाजू द्या, तुम्ही तुमचं काम करा. रिॲक्शन हाच तुमचा पराभव. न आवडणारे लोक हे ट्रॅप लावतात की ते तुम्हाला चिडवतील, तुमच्या कामात अडथळे आणतील. का? कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यात काहीच करायला नसतं. ते रिकामे असतात आणि रिकामी गाडी नेहमी जास्त आवाज करते. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी भांडायला जाता तेव्हा तुम्ही त्यांच्या लेवलला उतरता. लक्षात ठेवा, डुकराशी कुस्ती खेळली तर तुम्ही जिंकलात तरी शरीर तुमचंच घाण होणार आहे. चिखलात उतरण्यापेक्षा लांबूनच रस्ता बदलणं हे हुशारीचं लक्षण आहे. तुमचं मौन हे त्यांना वेड करून सोडेल. तुमचं सर्कल साफ करा. तुमचं आयुष्य म्हणजे एक VIP लाऊड आहे, तिथे प्रत्येकाला एंट्री देऊ नका. जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात, जे नेहमी निगेटिव्ह बोलतात, त्यांना हळूच आयुष्यातून एक्झिट द्या. हे करताना वाईट वाटून घेऊ नका. झाड सुद्धा जुनी पान गाळून टाकतात, तेव्हाच नवीन पालवी फुटते. तुमच्या मनाची जागा रिकामी करा, तरच तिथे चांगले विचार आणि चांगले लोक येतील. ज्या माणसाशी बोलल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. शेवट स्वतःचा ब्रँड बनवा. शेवटी जाता जाता इतकंच सांगेन, लोकांचं काम आहे बोलणं, तुमचं काम आहे जगणं. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी कोणीतरी तुमच्यावर नाराज असणारच आहे. मग लोकांसाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या तत्वावर जगलेलं काय वाईट? पुढच्या वेळी जेव्हा तो न आवडणारा माणूस समोर येईल तेव्हा मनातल्या मनात म्हणा, तुझं मत तुझ्याकडे ठेव, माझा रस्ता मला माहितीये. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना लोकांच्या बोलण्याचा खूप त्रास होतो. कमेंटमध्ये सांगा की तुम्ही लोकांसाठी जगणं कधी सोडणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका रोखठोक विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.